आता मात्र मन थकलंय. का थकलंय तर जास्त बोलून नाही, तर प्रत्येक वेळेस खरं बोलून. कारण प्रत्येक वेळेस मनावरचं ओझं हलकं व्हावं, आपल्या भावना समोरच्याला पोहोचवाव्यात म्हणून या मनानं प्रत्येक वेळेस खरंच बोलायचं ठरवलं. परंतु आता परिस्थिती मात्र अशी निर्माण झाली की ह्या खरं बोलण्याचं देखील समोरच्याला काहीच वाटत नाही. मग त्यावेळी हे मन काय करतं तर कुठंतरी ह्या खरं बोलण्यापासून एक वेगळा पर्याय निवडतं आणि मग दुसरे वाक्य बोलू लागतं, ज्याला समोरच्या व्यक्ती खोटं म्हणतात. पण हे मन म्हणतं की खरं बोलून भावना समजत नसतील तर हे वाक्य खोटंही नाही आणि खरंही नाही, यालाही तुम्ही खोटं म्हणता. मग वागायचं कसं? प्रत्येकच वेळी समजून घेणं, सोडून देणं, माफ करणं, व्यथा सांगत बसणं आणि आपल्याला होत असलेला त्रास समोरच्याला बोलून दाखवणं हे सुद्धा कधी सोपं नव्हतं. परंतु या वेड्या मनानं या सर्व गोष्टी देखील करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु त्याला अप्रामाणिक असं फळ मिळालं. मनामध्ये सारखे विचार येत होते. खूप काही वेदना, खूप काही गोष्टी या मनामध्ये दडल्या होत्या, साठून राहिल्या होत्या. पण खरं बोलल्यानंतर देखील समोरच्याला कधीच काही वाटत नव्हतं, कारण तो त्याच्या सोयीनं वेगळाच अर्थ काढत होता. इथं मनाची होत असलेली घालमेल, त्याची कुचंबना, त्याच्या अडचणी, त्याच्यावरचं ओझं, तणाव हे मात्र समोरच्याला समजूनच येत नव्हतं. एक गोष्ट मात्र या मनानं पक्की करून दिली की खरं बोललं तर नाती देखील तुटायला लागतात. प्रत्येकाला आपली वेदना समजल हेच आता मुळात सांगणं चुकीचं ठरलंय. म्हणून आता हे मन काय करतंय तर स्वतःलाच जपायला शिकलेलं आहे. बोलून हलकं व्हायचं स्वप्न आता संपत चाललंय, कारण मार्ग मात्र मिळत नाही. आपल्याला सारखं असं वाटत राहतं की काही जखमा हे आपण शब्दांनी भरून काढू शकतो, पण तसं नाही. तर मुळात आता जखमा या शब्दांऐवजी शांततेनेच भरून निघतायत. आता कसं झालंय की कमी बोलायला लागणं हीच स्वतःसाठीची काळजी म्हणून वाटायला लागली आहे. कारण बोलून हलकं व्हायची दिवस कुठं राहिलेत. पण एक गोष्ट मात्र या लोकांनी दाखवून दिली की शांत राहणं म्हणजे हार मानणं नसून स्वतःला वाचवणं असतं. आणि हाच निर्णय बऱ्याच वेळेला योग्य ठरत असतो.